वट पौर्णिमा स्पेशल 6 दिवसात 3 किलो वजन कमी करण्याचा प्रवास आज हा डे 5 वर पोहोचला आहे. तर आज आपण नक्की काय काय केलं हे पुढे बघू. नेहमीप्रमाणे आपली पहाटेची सुरुवात सकाळी 4:30 वाजता झाली आहे. सगळ्यात आधी आपण आपले कुलस्वामिनी, कुलदैवत आणि माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन करून घेतलं आहे. उठल्यानंतर आपली सकाळची सुरुवात ही कोमट पाणी किंवा कोमट पाणीमध्ये लिंबू पिऊन नक्की करावे. शक्यतो मी जास्त करून सोमवार आणि गुरुवार काळे जिरे आणि मेथी ह्यांची पावडर पीत नाही, पण अदर डे माझं फिक्स आहे, मी जिरं मेथी ह्याची पावडर बनवून ठेवते. तो एक ग्लास पाणी पिते आणि एक तांब्या भरून कोमट पाणीत लिंबू टाकून माझा हा डेलीचा रुटीन आहे. ज्याला कुणाला लिंबू पाणी आवडत नसेल त्याने नुसतं कोमट पाणी पिलं तरी चालतं. पण लिंबू पाणी पिण्याच्या आधी अनुशापोटी आपलं वजन चेक करायचं आहे. ते आधी आपण चेक करूया. मे बी आपलं कालचं वजन 79.6 होतं, तर आज आपलं वजन किती झालं आपण हे चेक करू. कारण आपला काल हा बिना मिठाचा दिवस होता, तर आपलं वजन आहे 68.8 आणि कालचं आपलं वजन होतं 79.6. तर टोटल मिळून आपलं म्हणजे 800 ग्रॅम हे आपलं वजन कमी झालेलं आहे. ऑसम, किती छान रिझल्ट येतो हे तुम्ही बघा. म्हणजे न मीठ खाणं नाही, जेवण थोडं एक दिवस स्किप. मी तुम्हाला म्हणते की जेवण स्किप करा. तुम्ही मीठ न खाता चण्याची पिठाची पोळी, त्यात दही, म्हणजे चण्याच्या पिठाची पोळीत ना तुम्ही मीठ नका टाकू. पोळी नुसती कोरडी खायला चांगली लागणार नाही. मग तुम्ही त्याच्यात ना असं कांदा टमाटर टाकून छानपैकी ना पोळी बनवून घ्या आणि ती दह्याभर खावा. तुम्हाला मिठाची जाणीवच येणार नाही. अशाने पण तुमचा वेट लॉस होऊ शकतो. फक्त हप्त्यातून 1 दिवस, ज्याला शक्य होत असेल त्यांनी 2 दिवस पथ्य पाळून बघा. तुम्हाला वेट लॉस साठी ना सगळ्यात इझी आणि सोपा मार्ग आहे. अरे मी सांगायचीच बोलता बोलता विसरती, ही माझी सवय. आपलं वेट लॉस 4च दिवसात 3 किलो. आपलं पहिल्या दिवशी वेट होतं 71.9 मायनस 68.8, म्हणजे आपलं वेट झालेलं आहे 3.1, म्हणजे 3 किलो 100 ग्रॅम असं आपलं वेट कमी झाले. वाव यार, किती भारी. टिंकू चिकू डुंकू चिकू डुंकू चिकू. समजलं? 4 दिवसात आपलं वेट कमी झाले. किती ब्रेकिंग न्यूज आहे. हे मी करू शकते, तुम्हीही करू शकता. अरे फक्त एकदा प्रयत्न तरी करून बघा. मी तुम्हाला 6 दिवसाचं टार्गेट दिलं होतं, पण मी फक्त 4च दिवसात 3 किलो वेट लॉस कमी करून दाखवलेला आहे. खरंच आहे, जर मनावर ताबा आणि माइंड शांत असेल, तोंडावर कंट्रोल असेल, आपण वेट लॉस करू शकतो. वजन कमी करायला तुम्ही बिलकुल घाबरू नका. तुमचं मी चॅलेंज देते, तुमचं वेट लॉस होणार म्हणजे होणार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा दृढ निश्चय व्यवस्थित समजून घ्या की मला काय करायचंय आणि काय नाही. ठीक आहे, जाऊ द्या. आता सगळं आपला योगा विगा सगळं झालेलं आहे. ही माझी मुलगी, मी रात्रीच बीटरूट ह्या सगळ्या गोष्टी ना कटिंग करून घेते. अरे यार, हिला काय झालं ऐक, हे आईचं मन असतं बघितलं. म्हणजे ना तिला नख लागले माझ्या मते झोपेत, पण थोडंसं रक्त आलं तर कसं ना आईच्या मनाला जाणवतं ना ह्या गोष्टी. कितीही मॉडर्न, किती सिंपल आई असेल ना हो, ती आई असते हो. आईची जागा ना ह्या जगात ना कोणी म्हणजे ना कोणीच घेऊ शकत नाही. हा, आईवरून आठवलं, आज मुलीला सुट्टी आहे, पण मला आणि माझ्या मिस्टरांना सुट्टी नाहीये, म्हणून मुलीला मी कुठे एकटी ठेवणार. तर मी चालले माझ्या लेकीला घेऊन 2 दिवस आईकडे ठेवायला, जेणेकरून ती तिच्या भावाला पण भेटेल. 2 दिवस थोडीशी फ्री, अभ्यासातून थोडं तिला सुटका भेटेल. 2 दिवस थोडासा माझ्या आई वडिलांसोबत थोडा एन्जॉय पण करेल. म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे 4:30लाच उठलोय. पण मला जॉबला सुट्टी नाहीये. मोहरम जरी असेल तरी मला जॉबला सुट्टी नाही आहे. पण आम्ही आज फक्त बीटचा ज्यूस पिलाय.
अजून मी जेवण काही आज बनवणार नाहीये, कारण मी आईकडे चालले आणि माझी आई माझ्यासाठी नाश्ता बनवणारच आहे. त्याच्यामुळे मला जेवण बनवायची गरज नाही आहे. आम्ही मस्तपैकी दोघी तयारी झालो आहे. गाणं येत नाही, पण गुणगुण गुणगुण काहीतरी करत होती. दोघी मायाले की आम्ही मस्त रेडी झालो. रेडी व्हा हो, स्वतःसाठी व्हा. कुणाला दाखवायचं नाही या जगात. आपण स्वतः छान राहायचंच. स्वतःसाठी आरशात बघून आपल्याला वाटलंच पाहिजे, वाह काय मी दिसते सुंदर. पण मला नेहमीपेक्षा खूप लवकर घरातून निघायला लागलं, कारण आईकडे पण जायला मला 2 तास लागतात. म्हणून मला घरातून लवकर निघायला लागलं आणि प्लस मला जॉबला पण जायचं होतं. फायनली आम्ही आमच्या आईकडे पोहोचले. आईने मला नाश्ता दिलाय. वाव, आईला बोलली हेल्दी गोष्टी बनव. आईने पण माझ्यासाठी बिचारीने मस्त सकाळ सकाळी उपमा बनवलाय. वाव, काय ऑसम उपमा. खूप दिवसांनी आईच्या हातचं खाल्लं आणि तिने माझा आईच्या हातचा फेवरेट चहा. नेहमी आई माझी ब्लॅक टीच बनवते, पण माझ्या पप्पाला माहिती आहे मला दुधाचा चहा कॉफी खूप आवडते. म्हणून माझे बिचारे पप्पा माझ्यासाठी दूध आणलं पप्पाने घरी, कारण की पप्पांना डायबिटीस आहे, आईला डायबिटीस आहे, त्यामुळे शक्यतो गोड खात नाही. लगेच निघायला लागलं घरातून, कारण जॉबला जायचं होतं. माझा टायमिंग 10चा आहे आणि घरापासून माझा जॉब जवळ आहे, फक्त पाऊण तासाच्या अंतरावर. म्हणून लगेच मी निघाली. फायनली मी आले जॉबला. आम्हाला सुट्टी नसते, जरी कोर्ट बंद असेल पण आमची ड्युटी चालू असते. आईकडे गेल्यामुळे 10 मिनिटं लेट झालाय, म्हणून मी धावत धावत चालले शिड्यांनी. तरी मी लिफ्टचा वापर केलेला नाही आहे. आईनी उपमा दिला होता, मैत्रिणी पण चपाती भाजी आणलेली, तीच मी खाल्ली आणि संध्याकाळी 5 वाजता चहा पिला आणि मी 6 वाजता निघाले. फायनली ट्रेनचा प्रवास करून मी माझ्या एरियात आले. चप्पल नव्हती, म्हणून विचार केला पावसाळी बुटे घ्यावे. मिस्टर म्हणले चल आता, आज घरी परी नाहीये. आम्हाला दोघांनाही घरी जायची एवढी घाई नव्हती. मिस्टर म्हणले चल बाटाई दुकानात जाऊ. मग तिकडे गेली, पण माझ्या मापाचे काही शूज मला भेटलेच नाही. मला ब्राऊन शूज खूप आवडला होता. शेवटी फायनली मी तिथून निघाली न काही घेता. जाऊ द्या. मग आम्ही आलो दुसरीकडे. माझं घड्याळ खराब झालेलं, घड्याळ दुरुस्त करू टाकायला, आणि परत आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. तिथे मला आवडले ही बूट, पण खूप हायटेड. ट्रेनचा रोजच्या प्रवासाने मी पडून जाईल म्हणून मी ती बूट नाही घेतली, आवडली असून सुद्धा. शेवटी मी ही पिंक कलरची चप्पल घेतली पावसाळी. तिथून आम्ही थोडासा किराणा भरला. किराणा घरातला संपला होता, खूप दिवस वेळ भेटत नव्हतो. नंतर आम्ही आलो फायनली घरी. एका साईडला डाळ लावली, एका साईडला भात लावला. आज डाळ भात लोणचं पापड हे खायचं मन झालं होतं, कारण माझं वेट झालं होतं 3 किलो कमी. भाताचं पोषण कमीच घेतलं, डाळ ताट भरून घेतली, पापड घेतलं, लोणचं घेतलं. एवढं छान लागतं ना पापड लोणचं भात आणि त्याच्यावर थोडंसं तूप. ह्या प्रकारे मी माझं रात्रीचं जेवण झालं आहे छानपैकी. मुलीची आठवण येते, पण ठीक आहे, मजबुरी आहे सगळ्या गोष्टींची, आई वडिलांची. आपलं जेवण पण झालं. जेवण करून घरची कामं झालेत. आज परी नव्हती म्हणून खूपच घरात काम होतं. परी असल्यावर घरची खूप कामं असतात, तिचा अभ्यास असतो. मग त्यामुळे म्हटलं चला जाऊया वॉकला. अशी मी जातेच 10 मिनटं, पण आज थोडा जास्त एक्स्ट्रा वॉक करेल मी याचा विचार केला. मग फायनली आता माझ्या मैत्रिणीही रोज वॉक करतात, मग त्यांना मी आज तुम्हाला भेटवते. माय फ्रेंड सर्कल, माय बेस्टी. संध्याकाळी दिवसभर काम करून थकून आल्यावर मैत्रिणींना भेटल्यानंतर एक वेगळीच खुशी असते. लव्ह यू माय फ्रेंड्स. वट पौर्णिमा स्पेशल ह्या व्हिडिओत मी तुम्हाला 4च दिवसात 3 किलो वेट लॉस कमी करून दाखवलेला आहे. तर आपण वेट लॉस करू शकतो हे मी तुम्हाला लाईव्ह आणि माझं रिअल, मी जे दिवसभर काय केलं हे सगळं तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. आपल्याला लग्न कार्यात सगळ्या गोष्टीत कधी एमर्जन्सी असेल, आपल्याला झटपट वेट लॉस करायचं असेल, पण मी खाऊन पिऊन वेट लॉस केलेला आहे. तर
प्लीज अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल माझ्याकडून तर मला कमेंट करून नक्की सांगा. नॅचरली वजन कसं कमी करायचं, घरचं खाणं पिणं, आपल्या आवडीचा चहा न सोडता, कॉफी न सोडता, फक्त बाहेरचं सोडायला लागेल. पण घरचंच खाऊन आपण कसं वेट लॉस करू हे नक्की आपण पुढे अजून भरपूर गोष्टी पाहूच. पण सध्या आपला वटपौर्णिमा स्पेशलचे व्हिडिओ नक्की बघा.